नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा जॉन रॉबिन्सन यांच्या आर्थिक वृद्धीच्या प्रतिमानाच्या या दुसऱ्या भागामध्ये. माझ्याकडनं चुकून तो व्हिडिओ डिस्टर्ब झाल्यामुळं हे दोन भाग करावे लागत आहेत. आपण बघतोय की जॉन रॉबिन्सन यांची जी काही प्राथमिक माहिती होती ती आपण पाहिली आणि त्यानंतर आपण बघितलं की त्यांनी दोन पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये द ॲक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल आणि एसेज इन द थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ असे दोन पुस्तकं त्यांनी लिहिली आणि त्यांच्या या दोन्ही पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचं एक ग्रोथ मॉडेल मांडण्याचा प्रयत्न केला, ज्याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन जे आहे. सो इट वॉज डन बाय केनेथ कुरिहारा. आता ही काय फॉर्म्युलेशन आहे, कशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे याबद्दलची माहिती आपण बघत होतो. आता यांच्या जे जॉन रॉबिन्सनचं मॉडेल आहे तर हे प्रामुख्यानं इट डील्स विथ द इफेक्ट्स ऑफ पॉप्युलेशन ऑन द रेट ऑफ कॅपिटल ॲक्युम्युलेशन अँड द रेट ऑफ ग्रोथ ऑफ आउटपुट. म्हणजेच काय की एखाद्या पूर्ण रोजगार असणाऱ्या किंवा एखाद्या विकसित अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या वृद्धीचा भांडवल संचयावर आणि त्याचबरोबरीनं आर्थिक वृद्धीच्या दरावर काय परिणाम होतो याची माहिती या प्रतिमानातून आपल्याला मिळते. हे आपण बघत होतो. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की जेव्हा आर्थिक वृद्धी होत असताना लोकसंख्या वृद्धी होत असते तेव्हा त्या लोकसंख्या वृद्धीचा काय परिणाम होतो आणि मग तो परिणाम जर न्यूट्रलाइज करायचा असेल आपल्याला तर आपण कोणत्या दराने आपली गुंतवणूक वाढवली पाहिजे, भांडवल संचय वाढवला पाहिजे या संबंधित एक सोपं सूत्र त्यांनी दिलं की चेंज इन एन अपॉन एन इज इक्वल टू चेंज इन के अपॉन के. एन म्हणजे लोकसंख्या आणि चेंज इन एन म्हणजे लोकसंख्येतील बदलाचा बदल. मग यातील चेंज इन एन अपॉन एन किंवा डेल्टा एन अपॉन एन याचा अर्थ आहे की लोकसंख्या वृद्धीचा दर. जर लोकसंख्या वृद्धीचा दर आणि भांडवल संचयाचा दर किंवा गुंतवणुकीचा दर हे दोन्ही समान राहिले तर अर्थव्यवस्था ज्या प्रकारे आधी संतुलनात होती त्याच प्रकारे संतुलनात राहील अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळं एकूण अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीचा दर किती असला पाहिजे तर तो लोकसंख्या दराच्या वाढीच्या इतका असला पाहिजे असं हे प्रतिमान थोडक्यात आपल्याला सांगतं. आपण हेही बघितलं होतं की याचे दोन फंडामेंटल प्रपोजिशन्स आहेत की कॅपिटल ॲक्युम्युलेशन डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, की उत्पन्नाचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे श्रमिकांमध्ये आणि उद्योजकामध्ये याच्यावरनं कॅपिटल ॲक्युम्युलेशन जास्त राहील का कमी राहील हे ठरत असतं असं हे प्रतिमान सांगतं. आणि दुसरं म्हणजे युटिलायझेशन ऑफ लेबर डिपेंड्स ऑन सप्लाय ऑफ लेबर अँड कॅपिटल, की मजुरांचा जी वापर आहे तर तो कशावरून ठरतो, एक तर मजुरांचा पुरवठा किती आहे आणि अर्थव्यवस्थेत भांडवल किती आहे या दोन्हीवरनं हा सर्व ठरत असतो. आता याचे काय ॲझम्पशन होते की हे क्लोज्ड इकॉनॉमीबद्दल आहे की ह्याच्यामध्ये दोनच फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, लेबर आणि कॅपिटल. टेक्निकल प्रोग्रेस न्यूट्रल आहे. न्यूट्रलचा अर्थ असतो की त्याचा भांडवलाच्या आणि मजुरांच्या वापरावर समान परिणाम होतो. म्हणजेच काय, लेबर कॅपिटल रेशो जो आहे किंवा कॅपिटल लेबर रेशो जो आहे तर तो स्थिर राहतो असं याच्यातनं थोडक्यात म्हणणं आहे. अर्थव्यवस्थेत फक्त दोनच क्षेत्र आहेत की वर्कर्स आणि एंटरप्रिनर्स. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही क्षेत्र नसून वर्कर्सला मिळणारे जे काही वेजेस आहेत दे स्पेंड ऑल देअर वेजेस ऑन कन्झम्पशन. वर्कर्स काय करतात, त्यांना मिळणारे सर्व पैसे हे उपभोगावर खर्च करतात, बचत शून्य करतात. आणि जे एंटरप्रिनर्स असतात दे सेव्ह ऑल देअर प्रॉफिट्स आणि ते काय करतात त्या प्रॉफिटचं इन्व्हेस्टमेंट करतात, रिइन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे इथंच काय की रेट ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. लक्षात आलं की अतिशय सोपी गोष्ट इथं त्यांनी सांगितलेली आहे की रेट ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता इथं जर आपण बघितलं की जर वेजेस वाढले तर प्रॉफिट काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच काय की वेजेस वाढले तर प्रॉफिट्स काय होणार आहेत, कमी होणार आहेत. ह्याच्या उलटही सत्य आहे की वेजेस कमी झाले तर प्रॉफिट काय होणार आहे, वाढणार आहे. तर अशी अवस्था यांनी ॲज्युम केलेली आहे. The capital and labor are combined in fixed proportion for a given output.
एक विशिष्ट उत्पादन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यात भांडवलाचा आणि श्रमिकांचा या दोन्हीचा वापर याचं एक निश्चित प्रतिमान ठरलेलं आहे. अर्थव्यवस्थेत पाहिजे तितका श्रमिकांचा पुरवठा उपलब्ध आहे असं हे गृहीत धरतं आहे. आणि त्यानंतर की एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करायला गेलं तर इट्स अ सम टोटल ऑफ वेजेस. आता इथं वेज रेट आपण बघितला होता की समजा वेज रेट किती आहे असं समजलं 20 रुपये प्रति मजूर असेल आणि असे एकूण 20 मजूर कामाला असतील तर अशा प्रकारे एकूण 400 रुपये हा मजुरांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा. आता इथं रेट ऑफ प्रॉफिटसुद्धा 20% आहे असं गृहीत धरू. 20% म्हणजे 20/100 गुणिले एकूण भांडवल के म्हणजे एकूण भांडवल. समजा ते 3,000 रुपये आहे असं गृहीत धरू किंवा 3,000 कोटी आहे असं गृहीत धरू. तर 3,000 कोटीच्या 20% म्हणजे किती झाले 600. अशा प्रकारे वाय म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे किती असेल तर हे WN, इथं W माहिती आहे आपल्याला वेज रेट आणि N म्हणजे मजुरांची संख्या आणि मग हे किती झालेलं आहे हे आलेलं आहे 400 अधिक PK रेट ऑफ प्रॉफिट म्हणजे नफ्याचा दर म्हणजेच गुंतवणुकीचा दर किती टक्के 20% गुणिले कशाच्या एकूण भांडवलाच्या म्हणजेच 3,000. मग हे सुद्धा जर काढलं आपण तर हे किती येतो 600. अशा प्रकारे वाय किती आलेला आहे तुमचा y = 1,000 की आता हे करोड्समध्ये म्हणा काय म्हणायचं ते आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न जे असतं तर ते मजुरांना मिळणारा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा आणि नफ्याच्या रूपाने मिळणारा उद्योजकाला मिळणारा वाटा यांची बेरीज असते असं जॉन रॉबिन्सन सांगतात. ठीक आहे. आता ह्याच्याचबद्दल आता आपण पुढे निघतोय तर ह्याच्यामध्ये आपण हे सूत्राची माहिती बघितली होती. आता जर आपण हा P काढायचं ठरवलं, P म्हणजे रेट ऑफ प्रॉफिट काढायचं ठरवलं तर हा P इथंच राहील आणि हा जो Y आहे तर तो Y इकडं आला. हे WN इथं प्लसमध्ये तर इकडं जाऊन ते काय होईल मायनसमध्ये जाईल आणि हा जो K इथं मल्टिप्लाय आहे हा इकडं जाऊन काय होईल भागिले जाईल. तर ठीक आहे. जर अशी परिस्थिती असेल आता आपल्याला माहिती आहे रेट ऑफ प्रॉफिट म्हणजे काय तर इथं P बरोबर आपल्याला माहिती आहे P आपल्याला माहिती आहे 20%. आता तो किती आहे हे जर काढायचं असेल तर Y आपल्याला माहिती आहे Y किती आहे 1,000. WN किती आहे 400 आणि K किती आहे तर K आपल्याला माहिती आहे K 3,000 होता. तर 3,000 होता. तर इथं जर आपण काढला तर आपल्याला इथं येईल की 1,000 मधनं 400 गेले किती उरले 600 भागिले 3,000 तर 6 × 6 = 30 1/5 1/5 म्हणजेच किती झालेला आहे 20%. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. इथं P म्हणजे काय आलेलं आहे 1/5 म्हणजे 20% असं आलेलं आहे. 1/5 म्हणजे 100च्या 1/5 म्हणजे किती 20. तर अशा प्रकारे जर रेट ऑफ प्रॉफिट आपल्याला काढायचं असेल तर आपण हे सूत्र वापरू शकतो. आता या सूत्रामध्ये काय बदल होतील जर आपण त्यांच्या किमतीमध्ये काही बदल घडून आणले तर हे आपल्याला बघायचे. तर आपण जर बघायला गेलो तर इथं जर आपण बघितलं की आता 1,000 तर आहे Y. आता याच्यात जर वेजेस वाढले तर 20च्या ऐवजी समजा 25 रुपये वेज झाला. 25 गुणिले N किती होता आपला 20 होता. आधी किती रुपये त्याला वेज मिळायचे 20. आता 20च्या ऐवजी किती आपण गृहीत धरतोय 25. 25 गुणिले 20 बरोबर किती झालेलं आहे तर 25 गुणिले 20 झालेले 500. ठीक आहे. तर 500 छेद जर आपण इथं घेतलं 3,000 होतं तर या वेळेला पाहिलं तर आपण 500 छेद 3,000 तर 5 × 5 = 30 म्हणजे हे किती झालं आहे 1/6 प्रपोर्शन झालेलं आहे. म्हणजे हा नफा किती झालेला आहे 20%पेक्षा कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ह्याचाच अर्थ काय की जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थामध्ये या जॉन रॉबिन्सन यांच्या मते की जर अर्थव्यवस्थेमधला हे बाजूला जाऊ द्या हे बाजूला जाऊ द्या हे पण स्थिर आहे असं आपण गृहीत धरू. जर वेज रेट वाढले तर रेट ऑफ प्रॉफिट काय होत असतो हा प्रॉफिटचा रेट काय होतो कमी होतो आणि याच्या उलट वेज रेट जर कमी झाले तर प्रॉफिट्स काय होत असतात वाढत असतात.
हेच सूत्र जसं आपण मिळवलं होतं की रेट ऑफ प्रॉफिट, तसं रेट ऑफ वेजेस. काही अवघड नाही आहे. इथं वाय म्हणजे किती घेतलेलं आहे आपण? 1000. आता प्रॉफिट किती घेतले होते? 600. आणि एकूण मजुरांची संख्या किती घेतली होती? 20. तर 20नी जर आपण भाग दिला, हे शून्य गेला शून्य गेला, तर इथं झाले 20नी भाग दिला तर एकच सेकंड. आता आपण जर बघितलं की 1000मधनं 600 गेले तर किती राहिले? 400 राहिले. 400 भागिले 20 केलं आपण, इथं 0 गेले आणि तर आपल्याला किती येईल की 2×4, तर म्हणजेच किती होईल? 20%. अजून एकदा परत हे रेट ऑफ वेजेस म्हणजे किंवा हे 20 रुपये इतका येईल. हे झालं तर 2×4. आणि याचाच अर्थ काय? वेज रेट आपला किती आला होता? मगाच आला होता त्याप्रमाणे 20 रुपये इतका वेज रेट आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या सूत्रावरून की रेट ऑफ वेजेस काढता येतात किंवा रेट ऑफ प्रॉफिट काढता येतात. आता इथं जर आपण बघितलं, जे इथं डब्ल्यूचं काम होतं तेच इथं पीचं काम आहे, की जर पी जर वाढला तर वेजेस काय होणार आहेत? कमी होणार आहेत. म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला जर नफ्याचा वाटा वाढला तर वेतनाचा वाटा कमी होणार आहे, किंवा जर नफ्याचा वाटा कमी झाला म्हणजे जर रेट ऑफ प्रॉफिट कमी झाला तर वेज रेट काय होणार आहे? वाढणार आहे. अशा प्रकारचा संबंध याला जोडता येतो. आता कुठल्याही केन्शियन प्रतिमानामध्ये काय असतं की y=c+i. वाय म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न. आता आपण काय बघितलं होतं की जे काही अर्थव्यवस्थेतलं एकूण उपभोग आहेत तो कोण करतात? मजूर करतात. आपल्याकडे मिळणारा सर्व उत्पन्नाचा ते खर्च उपभोगावर करतात. ह्यातलं सी म्हणजे काय? कन्झम्पशन. इट इज डन बाय द वेज अर्निंग क्लास, की जे काही लोक वेज अर्नर्स आहेत, वेतनभोगी आहेत, काही वेतन मिळवणारे लोक आहेत, हे सगळं कन्झम्पशन करतात. आणि आयचा जो भाग आहे तर ऑल दिस इन्व्हेस्टमेंट इज डन बाय द कॅपिटलिस्ट क्लास, किंवा जे काही उद्योजक असतात, एंटरप्रेनर्स असतात, त्यांच्याचकडून या प्रकारची गुंतवणूक घडून येते असं ते म्हणतात. आता केन्शियन मॉडेलमध्ये जर संतुलन हवं असेल, आपल्याला पूर्ण रोजगाराची स्थिती हवी असेल, तर मग आपल्याला काय असतं? I=S. बचत झालेल्या सगळ्या बचतीचं रूपांतर कशात झालेलं पाहिजे? गुंतवणुकीत झालं पाहिजे. आता कारण की जॉन रॉबिन्सन या केन्सच्या फॉलोअर होत्या, त्यामुळे या I=S. आता खरं तर केन्सच्या सिद्धांतात काय सांगितलेलं आहे की I=never=S. कारण की अर्थव्यवस्थेमध्ये दोज हू सेव्ह आर डिफरंट फ्रॉम द पीपल हू इन्व्हेस्ट. मात्र फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी जॉन रॉबिन्सन या केन्शियन असल्या किंवा केन्स विचारधारेला मानणाऱ्या असल्या तरी त्यांनी काय गृहीत धरलेलं आहे? I=S. आणि त्यांनी ते तसं गृहीतातच मानून ठेवलेलं आहे की सर्व बचत ही उद्योजकांकडनं केली जाते आणि सर्व बचतीचं रूपांतर कशात होतं? गुंतवणुकीत होतं. आता ही बचत कशातून येते? तर बचत येते प्रॉफिटमधनं, रेट ऑफ प्रॉफिट. मगाशी आपण पाहिला की तो किती होता? 20/100 गुणिले 3000. तर याचा उत्तर काय येत होतं आपल्याला की 20×20, 20×5 आणि 3000 भागिले 5 बरोबरच किती आलं आपलं उत्तर? 600 एवढं आलेलं आहे. याचाच अर्थ काय की अर्थव्यवस्थेतील एकूण बचत किती आहे? तर 600. आणि मग ही सगळ्याची 600 काय झालेलं आहे? याचं रूपांतर कशात झालेलं आहे? इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेलं आहे. की हे हे कशातून आलेलं आहे? प्रॉफिट आणि भांडवल यांच्या ह्याच्यातनं क्रियाप्रक्रियेतनं आलेला आहे. तो किती आलेला आहे? 600. ही काय झालेली आहे? बचत. हीच बचतीचं काय झालेलं आहे? गुंतवणूक झालेली आहे. म्हणजेच काय की I=चेंज इन के. चेंज इन के म्हणजे गुंतवणुकीत झालेला बदल. आधीची गुंतवणूक किती होती? 3000. आणि आता या गुंतवणुकीत झालेला बदल किती आहे? या वर्षीच्या ह्याच्यामध्ये 20% नफा. तर मग आपल्याला लक्षात येईल की हा किती दर आहे? तर हा दर 600 भागिले 3000. 600 भागिले 3000 म्हणजे परत एकदा हा दर किती आलेला आहे? 1/5 एवढा आलेला आहे. तर इथं जर आपण पाहिलं चेंज इन K=PK. आता इथं चेंज इन के म्हणजे किती होता? 1/5 म्हणजेच किती आहे? 1/5. आणि पी के आपल्याला माहिती आहे. आता ह्याच्यातला जर के काढला, हा के जो 3000ने दर्शवला होता हा काढला, तर रेट ऑफ प्रॉफिट किती होता आपला? 20/100. 20/100 म्हणजेच किती आहे? हे 20 गेले, 20×1 20, 20×5 100. म्हणजे इथं सुद्धा किती आलेलं आहे?
5 आलेला आहे. तर अशा प्रकारे चेंज इन के इज इक्वल टू पी के. तर असं ह्यांनी दाखवलेलं. म्हणजेच काय, चेंज इन के इज इक्वल टू पी के. आता पी काय, आता ह्याच्यात जर पी जर आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर मग हा जो के इथं मल्टिप्लाय आहे तर तो इकडे जाऊन काय होणार आहे, डिव्हिजनमध्ये जाईल. चेंज इन के, पी म्हणजे काय आलेलं आहे की चेंज इन के अपॉन के, म्हणजे रेट ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू चेंज इन के अपॉन के. आता व्हॉट इज चेंज इन के अपॉन के, आता इथं आपण बघितलं की 600, चेंज इन के किती आहे 600 आणि के किती आहे एकूण 3000, म्हणजेच किती आहे 1/5. याचाच अर्थ काय, तर रेट ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 1/5, म्हणजेच काय 20%. तर इथं जर आपल्याला अर्थव्यवस्था संतुलनात ठेवायची असेल तर आपण हे पाहिलं पाहिजे की लोकसंख्या वृद्धीचा दर हा किती असला पाहिजे. हा नफ्याचा दर किंवा गुंतवणुकीचा दर किती असला पाहिजे, तर हा लोकसंख्या वृद्धीच्या दरा एवढा असला पाहिजे. अशी अवस्था असेल तर आणि तरच अर्थव्यवस्थेमध्ये काय होईल, संतुलनाची स्थिती निर्माण होईल. याचाच अर्थ लोकसंख्या वृद्धीसुद्धा किती दराने झाली पाहिजे, या 1/5 दराने. आता खरं तर एवढ्या प्रमाणात होत नसते, त्यामुळे आपण इथेही रेट ऑफ प्रॉफिट जो आहे तो 20% घेतलेला आहे, तो कदाचित 10%. तर समजा 10% घेतला तर 1/10 येईल. आणि मग तोच जो दर असेल, लोकसंख्यासुद्धा त्या दराने वाढली तर आपण म्हणू शकतो की लोकसंख्या वृद्धीचा दर आणि भांडवलाच्या वृद्धीचा दर, भांडवल संचयाचा दर, हे दोन्ही जर समान असतील तर अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण आर्थिक विकास घडून येईल. आणि यालाच त्यांनी काय संकल्पना वापरलेली आहे, गोल्डन एज. ह्याच्यामुळं काय होईल, या सुवर्णयुगात काय होईल की जितके लोक बाहेर येतील किंवा जितके लोक नवीन ॲड होतील लोकसंख्येमध्ये, जितके श्रमिक ॲड होतील, तितक्या सर्व लोकांना काय मिळेल, काम मिळेल. आणि इतक्या सर्व लोकांना हे जे काम मिळेल तर तो आपल्याला चेंज इन के अपॉन केने हा रेट दसतो. आता पॉप्युलेशन ग्रोज ॲट अ स्टेडी रेट, की लोकसंख्या कशी वाढते, लोकसंख्यासुद्धा एका स्थिर गतीने वाढते. इक्वॅलिटी ऑफ डिझायर्ड अँड पॉसिबल रेट्स ऑफ कॅपिटल एक्युम्युलेशन, म्हणजेच काय की जितकी आर्थिक वृद्धीसाठी भांडवल संचय आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे तो, आणि जितका शक्य आहे तो, हे दोन्ही एक आहे. म्हणजे हा जो चेंज इन के अपॉन के, तर हा फक्त डिझायर्ड रेट नाही दाखवत, तो पॉसिबल रेटसुद्धा दाखवतो किंवा इनफॅक्ट हे दोन्ही रेट दाखवतो. आणि या प्रतिमानात त्यांना असं म्हणायचं आहे की वेज रेट हा कॉन्स्टंट राहत नाही, वेज रेट हा कॉन्स्टंट राहत नाही. वेज रेटसुद्धा काय होत जातो, वाढतो. आणि वेज रेटही वाढतो आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर वेज रेटसुद्धा वाढतो. आणि ह्या वाढणारा वेज रेट तुम्हाला जर इंटरलाइज करायचा असेल तर तुमचा गुंतवणुकीचा दर किती असला पाहिजे, हा सुद्धा हे प्रतिमान आपल्याला सांगतं. आता याबद्दलची माहिती आपण पाहिलेलीच आहे. हा रेट ऑफ प्रॉफिट आहे आणि हा रेट ऑफ वेजेस आहे. तर आता ही जी संकल्पना आहे की वाय इज इक्वल टू WN अपॉन PK, तर याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. इथं या डायग्राममधनं आपल्याला पाहायची आहे. आता इथं जर आपण बघितलं, ह्या OX जो ॲक्सिस आहे, तर हा कॅपिटल लेबर रेशो दाखवलो की किती उत्पादन करायसाठी किती श्रमिकांची गरज आहे आपल्याला, याबद्दलची माहिती हा दाखवतो. OY काय, आउटपुट पर वर्कर आहे, की हे काय, प्रत्येक मजुराला मिळणारं एकूण आउटपुट, त्यामध्ये त्याला मिळणारे वेजेस किती आहेत आणि प्रॉफिट्स किती आहेत, हे सगळं ह्याच्यातनं दिसतं. ON काय आहे, तर ON हा ग्रोथ रेट ऑफ लेबर, म्हणजेच लोकसंख्या वृद्धीचा दर आहे, असं आपण याला गृहीत धरू शकतो. आता इथं जर आपण पाहिलं की हा OP, हा इथं पी दिसत नाही आहे, हा जो कर्व चाललेला आहे हा कुठला कर्व आहे, हा OP असा प्रकारचा कर्व आहे. इथं हा जो पी दिसत नाही, इथं मी पी लिहितो. तर हा एक प्रोडक्शन फंक्शन दाखवतो अर्थव्यवस्थेमधलं. आता हे जर प्रोडक्शन फंक्शन काढलं आणि आपण याला एक असा टँजंट काढला, तर हा इथं ज्याला टच करतो त्याला आपण काय केलेलं आहे, गोल्डन एज म्हणून संबोधलेलं आहे. आता ही गोल्डन एज का आहे हे आपण समजून घेऊया. की समजा अर्थव्यवस्थेमध्ये या पॉईंटला एकूण उत्पादन किती आहे, प्रति म्हणजे पर वर्कर प्रोडक्शन और पर वर्कर नॅशनल आउटपुट किती आहे हे दाखवलेलं आहे, OA दाखवलेलं आहे. या OA मधला हा OW जो भाग आहे, हा भाग काय आहे, हा भाग त्याचा वेजेस आहे. काय याच्यामधलं, वेजेस आहे. आणि हा AW हा भाग काय याचा,
प्रॉफिट आहे. म्हणजे जितका वेजेस मिळतात तेवढेच काय प्रॉफिट आहे. आता इथं हे जे एकूण भाग आहे हा काय दर्शवतो, हा प्रॉफिट दाखवतो. हा काय दाखवतो, एकूण प्रॉफिट दाखवतो. किंवा याच प्रॉफिटला आपण काय म्हणू शकतो, चेंज इन के अपॉन के, की एकूण भांडवल वृद्धी किती होणार आहे. आता एवढी जर भांडवल वृद्धी होणार असेल तर मग, आणि लोकसंख्या वृद्धीचा पण एक काही दर असेल, तर मग ते कशा प्रकारे त्यांच्यामध्ये समानता आणता येऊ शकते. तर हे दर्शवायसाठी त्यांनी काय केलेलं आहे की हा जो रेट ऑफ ग्रोथ ऑफ लेबर आहे, ते हाचा जो कोण आहे म्हणजे त्याला काय म्हणतात, ते टॅन अल्फा इज इक्वल टू हा जो ग्रोथ रेट ऑफ किंवा रेट ऑफ प्रॉफिट जो दाखवलेला आहे, तर तो या त्रिकोणाने दाखवला की या कोणाने दाखवलेला आहे, याला ते काय म्हणतात, टॅन बीटा. टॅन बीटा. मग इथं टॅन म्हणजे हे अल्फा इज इक्वल टू बीटा. तर अशा प्रकारे त्यांनी समानता दाखवलेली आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की इथं हे अल्फा बीटा किंवा हे टॅन कॉस आपल्याला जर अवघड वाटत असेल तर सिंपल गोष्ट काय, तर अर्थव्यवस्थेमधलं जे एकूण उत्पादन आहे, प्रतिश्रमिक उत्पादन आहे, त्यामधल्या श्रमिकांचा जो वाटा आहे आणि जो नफ्याचा वाटा आहे, आता हा जो रेट ऑफ प्रॉफिट आहे हा इक्वल असला पाहिजे कशाशी, रेट ऑफ ग्रोथ ऑफ लेबर. मग हा दोन्ही समान आहेत हे कशावरून दर्शवता येते, हो ओ डब्ल्यू जेवढा आहे तेवढाच काय जीई आहे असं जर आपल्याला दर्शवता आलं, आणि ते इथून फिक्स होते की ह्याच्यात काय दाखवता येतं आपल्याला की ओ डब्ल्यू इज इक्वल टू जीई. हा काय इज इक्वल टू जीई, म्हणजे ज्या दराने लोकसंख्या वाढते तर त्याच दराने काय वाढते की रेट ऑफ प्रॉफिट सुद्धा वाढतोय. म्हणजेच काय की रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे चेंज इन एन अपॉन एन इज इक्वल टू रेट ऑफ ग्रोथ ऑफ प्रॉफिट म्हणजे चेंज इन के अपॉन के. तर याचाच अर्थ, जर अर्थव्यवस्थेमधल्या लोकसंख्या वृद्धी दरा एवढाच भांडवल संचयाचा दर वाढला तर अर्थव्यवस्था सुवर्णयुगात असते असं म्हणायला हरकत नाही. तर हेच दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आता इथं जर आपण बघितलं आणखीन हे फॉर्म्युलेशनमध्ये नीट लिहिता येईल की ओ डब्ल्यू अपॉन ओ एन, ओ डब्ल्यू अपॉन ओ एन इज इक्वल टू जीई अपॉन ई डब्ल्यू किंवा डब्ल्यू ई. आता हे डब्ल्यू ई म्हणजे जी अपॉन डब्ल्यू ई म्हणजेच काय की चेंज इन के अपॉन के, चेंज इन के अपॉन के. आणि ओ डब्ल्यू अपॉन ओ एन म्हणजेच काय चेंज इन एन अपॉन एन. याचाच अर्थ रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन इज इक्वल टू रेट ऑफ ग्रोथ ऑफ कॅपिटल. तर अशा प्रकारची जर अवस्था असेल तर अर्थव्यवस्था संतुलनात आहे असं म्हटलं जातं. तर या प्रकारे आपल्याला जॉन रॉबिन्सन यांचं जे आर्थिक विकासाचं प्रतिमान आहे हे आपल्याला समजून येतं. खरं तरी बेसिक गोष्ट एवढीच आहे की ही जी त्यांनी सांगितलेली आहे की भांडवल संचयाचा दर हा लोकसंख्या वाढीच्या दरा एवढा असला पाहिजे. आता याच्यात जर काही बदल झाला तर काय होईल हे आपण एकदा परत बघूया. आता जर लोकसंख्या वाढीचा दर हा नफ्याच्या वाढीच्या दरा एवढा पेक्षा जास्त असेल, म्हणजेच काय लोकसंख्या जास्त गतीने वाढते आणि नफा कमी गतीने वाढतोय. आता तुम्ही इमॅजिन करा की लोकसंख्या वाढलेली आणि भांडवल नाही वाढलेलं आहे. मग अशा वेळेस काय होईल की लेबर काय झालेलं आहे, जास्त झालेलं आहे, आणि त्यासाठी लागणारं कॅपिटल कसं झालेलं आहे, कमी झालेलं आहे, भांडवल लागणार नाही आहे. आता एवढ्या मजुरांना काम द्यायसाठी निश्चित प्रपोर्शनमध्ये आपल्याला भांडवल वाढवायला लागणार आहे. पण भांडवल जर नसेल तर काही मजूर हे काय राहणार आहेत, अनएम्प्लॉईड राहणार आहेत. मजूर जर जास्त असतील आणि भांडवलात जर कमी असेल म्हणजे सी जर कमी असेल तर मग अशा वेळेस काय होईल की जे वेज रेट्स असतील, जे मजूर बेकार बसतील ते काय म्हणतील आम्ही स्वस्तात काम करतो. ह्याच्यातनं काय होईल, वेज रेट्स काय होतील, कमी होतील. आता तुम्हाला माहिती आहे वेज रेट जर कमी झाले तर याचा परिणाम काय होतो की इथं जर आपण बघितलं की इथं वेज रेट जर कमी झाले तर रेट ऑफ प्रॉफिट काय होत असतो, वाढत असतो. याचाच परिणाम इथं सुद्धा होईल की वेज रेट कमी झाले
की रेट ऑफ प्रॉफिट वाढेल. रेट ऑफ प्रॉफिट वाढलं की हा जो के अपॉन के हा सुद्धा वाढेल आणि अशीच परिस्थिती येईल की जिथं एन अपॉन एन इज इक्वल टू के अपॉन के अशी परिस्थिती येईल. आता याच्या विपरीत परिस्थिती आपण जर पाहिली की जर भांडवल जास्त आहे आणि मजुरीचा दर कमी आहे, भांडवल जास्त आहे आणि मजुरांची संख्या कमी आहे. आता याचा परिणाम जर आपण पाहिला तर काय होईल की इथं आता काय आहे की कामगार कमी आहेत, लेबर कमी आहे आणि कॅपिटल जास्त आहे. मग हे जे काय करतील, जे उद्योजक काय करतील, मजुरांना अट्रॅक्ट करायसाठी वेज रेट्स वाढवून देतील. वेज रेट वाढवले की त्यांचा रेट ऑफ प्रॉफिट काय होईल, कमी होईल. तो इतका कमी होईल की परत एकदा ही जी सिच्युएशन आहे की चेंज इन एन अपॉन एन म्हणजे लोकसंख्या वृद्धीचा दर आणि भांडवल वृद्धीचा दर दोन्हीही समान होतील. तर अशा प्रकारे कुठल्याही बाजूने गेलं तर अर्थव्यवस्था स्वतःचं संतुलन साधते. आणि इथं जर आपण आणखीन बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की यांची गोल्डन एजची जी संकल्पना आहे तर ती नॅचरल रेट ऑफ ग्रोथ, की ज्याच्याबद्दलची चर्चा आता रॉय हेरॉडनी त्याच्या सिद्धांतात केलेली आहे. रॉय हेरॉडच्या सिद्धांतात जी म्हणजे वास्तविक वृद्धी दर, ज्या वृद्धी दराला उद्योजकतेना जे मिळणारा नफा आहे तो खुश असतात, तर तो दर म्हणजे GW. आणि लोकसंख्या वाढ म्हणजेच काय N, की लोकसंख्या वाढ जी वृद्धी दर परमिट करते, जितका वृद्धी दर साध्य करण्यासाठी परवानगी देते, तो वृद्धी दर मग किती आहे, तो GN दाखवलेला आहे. तर हेरॉडच्या सिद्धांत जेव्हा G इज इक्वल टू GW इज इक्वल टू GN अशी स्थिती असते तेव्हा अर्थव्यवस्थेचं संतुलन साधलं जातं. तेच म्हणणं जॉन रॉबिन्सन यांनी सुद्धा मांडलेलं आहे. ते थोड्याशा वेगळ्या स्वरूपात मांडलेलं आहे. इथं त्यांनी ही सुवर्णयुगाची संकल्पना सांगून आपल्याला आर्थिक वृद्धी कशा प्रकारे साध्य करता येईल आणि आपल्या बचतीचा दर किती असला पाहिजे ह्याच्याविषयीचं मार्गदर्शन या सिद्धांतात केलेलं आहे. यातून जो की टेकअवे तर तो काय, तर याच्यामध्ये की तुमच्या भांडवल वृद्धीचा दर हा लोकसंख्या वृद्धीच्या दरा इतका असला पाहिजे, इतकं सोपं म्हणणं या सिद्धांतामधून त्यांना मांडायचं आहे. तर आपण सर्वांनी हे शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तर यासंबंधी जर आपल्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला फोन करून विचारू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपवरही विचारू शकता, माझ्या पर्सनल व्हॉट्सॲपवर. धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरला, जो आहे गोल्डन रूल ऑफ